आपल्या या मुलीला न्याय देण्यासाठी सगळा रस्ता उतरला होता, तुम्हाला माहित असेल. हो. आणि सगळे अराजकीय, कोणालाही राजकारण ह्यात प्रामाणिकपणे आले. ही सगळी मंडळी 3 वर्ष वेळ लागत त्यांचं सुद्धा मला न्याय मिळेल का नाही आम्हाला वाटत नाही, तसं लोकांना वाटायला लागलं. लोक तुमच्या बरोबर आहेत. शंका आहे की हा जो कायदा आहे आम्हाला न्याय देईल का, या मुलीला न्याय देईल का. सगळे शांत झाले. त्यामुळे तुम्ही तक धरून ठेवा. गाव तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आसपासचे सर्व गावं आणि सगळी लोक तुमच्या पाठीशी आहे. आम्ही फक्त पाठपुरावा करून या व्यक्तीला जो कोणी तो नराधमाला फाशी कशी होईल आणि आपल्या मुलीला न्याय कसं मिळेल बोलत असताना आजीबाई डोळ्यात पाणी आणून म्हणजे या मुलीची आजी प्रामाणिकपणे त्या बोलत असताना माझ्या नातीला न्याय द्या असं त्या सांगत होत्या. पण त्यांचं असंही मत आलं की माझी नात तर गेलीच, तिला न्याय मिळालाच पाहिजे, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. पण डोळ्यात पाणी आणून ज्या मुलांनी इथं पोलीस जेव्हा त्या नराधमाला घेऊन आले होते तेव्हा चिडून त्या गाडीवर, ठीक आहे भावनिक लोक असतात, दगडं मारली, तर त्या आजीने प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लहान मुलांच्या प्रती भावना चांगली ठेवून म्हणाले की त्यांच्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. त्याच्याचबरोबर त्या मुलीची आई बोलत असताना अक्षरशः चिडून त्या महिला बोलत होत्या की त्यासुद्धा आजारी असतात, त्यांचे पती आजारी आहेत, आम्ही अशा घरात राहतो तशा घरात राहतो आणि तिथं म्हणजे तिथं राहण्याची सुद्धा परिस्थिती, भाड्यावर राहतात. त्यामुळे आम्ही सुद्धा कुठल्या तरी मुलीचा बाप आहोत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून उद्यापासूनच जिथं सरपंच सांगतील तिथं, जिथं जागा असेल या गावात आणि तो परिवार सांगेल तसं आपण लोकांशी बोलून उद्यापासूनच आम्ही इथं सिमेंट आणि स्टील आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठवून त्यांना जसं पाहिजे तसं ते घर हे करू शकतात. म्हणजे इथं कुठंतरी सहानुभूती हा विषय नाही, पण हा परिवार लढतोय, हा 3 वर्ष झालं ते हा परिवार लढतोय, तर मग या परिवाराच्या पाठीमागे राहणं महत्त्वाचं आहे. दादा काय लेवलला या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना काल घडली असं आम्हाला तिथं कळालेलं आहे आणि या घटना रोज घडत चाललेल्या आहेत. पण आता एक तुम्ही जाणून घ्या, जेव्हा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये घटना घडली होती लाखो लोक रस्त्यावर आले होते, पण आता हे रस्त्यावर येऊन लढणाऱ्या लोकांना सुद्धा शंका वाटायला लागली की आपल्याला न्याय मिळू शकत नाही, मग लढायचं कशाला. मग उद्या जर लोकच म्हणायला लागली लढायचं कशाला, मग गरिबाला न्याय सरकार देत नसेल तर मग देणार कोण. त्यामुळे कुठं ना कुठं तरी आपल्याला लोकांना सुद्धा आश्वासित करावं लागेल एक चांगला कायदा आणून, नाही आपल्याला न्याय देता येतं आणि आपण तो देऊ शकतो. आता इथं सुद्धा लोक म्हणतात की खरंच मिळणार आहे का. आता त्या मुलीची आईच जर म्हणत असेल, तिला जर प्रश्न वाटत असेल नाही मिळणार का, तर मग हे कुठं ना कुठेतरी योग्य नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट हे फास्ट नाव असलं तरी बरेच लोक याला स्लो ट्रॅक कुठेतरी कोर्ट तिथं म्हणतात. म्हणजे एखादा जज तिथं आल्यानंतर खरं तर निकाल दिवस तो बदलला नाही पाहिजे. पण या मुलीच्या बाबतीत जी दुर्दैवाने मृत्यू पावली ती मुलगी, तिच्या केसच्या बाबतीत 2 जज येऊन गेलेले आहेत. म्हणजे आधीच्या जजनी सगळं ऐकलं आणि मग ते बदली होऊन गेल्या, आता दुसरे आले त्यांना परत सगळं सांगायचं. म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये एक जज आला, विषय संपला आणि पुढे जावा, असं कुठेतरी आपण विचारात घेऊन कायदा आणला पाहिजे. दादा मराठा कमिटी स्थापन केली साधारण बघायला आजी काय सांगाल, 3 वर्षापासून आपल्या नातीला जो आहे तो अजून सध्यापर्यंत न्याय मिळालेला नाही, काय प्रतिक्रिया, काय मागणी आहे? न्याय मिळाले नाही, 3 वर्ष वेगळ्यात फास्ट कोर्टला सांगेल होतं. अशी कशी काय फास्ट कोर्टचे, सरकारने न्याय देणं पाहिजे, कोर्टाने न्याय देणं पाहिजे. तो आरोपी फिरी राहणार, येरी राहणार, खाई राहणार, पी राहणार. काय मागणी काय आहे आपली सरकारकडे? मागणी एकच आहे, त्याने हातपायने फाण्या तुटण्या पाहिजेत आणि त्याने फाशीच होणी पाहिजे मागणी. आजी, आपल्या खरं तर नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर अशा आता अनेक घटना ज्या आहेत त्या राज्यात घडत आहेत. जर कदाचित आपल्या नातीला न्याय मिळाला असता तर अशा घटना घडल्याच नसत्या. घडण्या असतातच नाही तिने या घटना घडतातच नाही ती. काय वाटतं तेव्हा सरकारने लवकर कारवाई केली पाहिजे होती? आई नातनाबाबतीत मग ॲक्शन लेणंच पाहिजे होतं सरकारने आणि कोर्टाने बी न्याय लेणाच पाहिजे होता. त्याला फाशी दिली पाहिजेच होती. इतर या नातले जरी असे त्यानं जर ॲक्शन झालं असतं तर या गोष्टी घडतात नाही.
एकच मिनिट. ताई काय सांगाल 3 वर्ष झाले परंतु आपल्या मुलीला अद्याप खाली भूमिका नाहीये ते तुम्ही खाली करा काय सुमित भाऊ 3 वर्ष होऊन गेले दादा, पण अजून न्याय मिळालेला नाहीये. आणि जिथपर्यंत या कल्याणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत